मंडळी, विनोदाच्या हिरव्यागार मोहराला लगडलेल्या हास्याच्या आंबट गोड कैऱ्या घेऊन पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. तर मंडळी, हास्याचा खणखणीत आवाज निर्माण करायला आता तुमच्या समोर येत आहेत विनोदाची डबल डेकर प्रसाद खांडेकर, साताऱ्याचा विनोदी तारा रोहित माने, फिल्टरवाड्याचा बच्चन गौरव मोरे आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. मारू 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 लवकर गुन्हा कबूल करणार आहे भावा. मारू 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 मारू. हो मोरे साहेब, अरे काय करताय लागा तुम्ही? हवालदार आहे का बालवाडीतले शिक्षक आहे? लगा नुसतंच हुल दाखवताय. मारू मारू थोडी कोंबडी गेली लगा तिथे मारू मारू. खाना किती जायला एकदा दणकून द्यायचं ती. हा खाना घ्या का त्याचं नुसतं मारू मारू मारू. अरे तुमचं आडनाव काय मोरे आहे का मारू आहे? ये वासारिया, दे ना लवकर कबुली जबाब. सांग ना दररोज टाक लावू म्हणून. प्लीज प्लीज. अहो नाही, किती साथीदार आहेत सांग, तेवढं सांगून टाक. अहो नाही टाकला दरोडा मी तर गप झोपलो तू घरी काल. एक काम थांब, एक काम कर. तू आहे ना, मी रेकॉर्ड करून घेतो. हा पटकन बोलून टाक. माझ्या नजरेचा धाक वाटत असेल ना तर मी इकडे बघतो. बोल लवकर. बापरे. काय लागा बारक्या बोरागत लावलंय तुम्ही? का बालिश आहे काय? सांगितलं मी नाही टाकला दरोडा तरी परत परत कशाला विचारताय? नाही सांगणार तू? अरे नाही टाकला मी दरोडा. ठीक आहे, 2 मिनिटं थांब. इन्स्पेक्टर जहागीरदार साहेब येऊन दे, मग तुला कळेल. कोण जागीरदार? म्हणजे जहागीरदार साहेब तुला माहिती नाही कोण आहेत? नाही. अरे देवा, वाट लागली सगळी. हं? आमच्या डिपार्टमेंटची शान, काय सांगताय? गुन्हेगारांचा कर्दन का, एन्काउंटर स्पेशालिस्ट. आतापर्यंत 60 जणांना त्यांनी यदमद सदनी पाठवली नाही. कुठं पाठवलंय? यदमद सदनीला. तुम्हाला यमसदनी म्हणायचे का? तस रे, तुला कळलंय ना? कल्लय कल्लय. हा. पण लगा एवढं डेंजर आहे ती? डेंजर? त्यांच्यासारखी शरीरयष्टी आतापर्यंत कुणीच कमावलेली नाही. दोन तास सडकून व्यायाम, नजर भेदक आणि करारी, जणू काय डोळ्यातनं आग बाहेर पडते. लगा लगा इकडं माग भाजायला लागलंय लगा. त्यांची चाल शिकारीला निघालेल्या वाघासारखी. तो येतात तेव्हा वादळ येतं, वादळ. जय हिंद साहेब. साहेब साहेब ऐका ऐका ऐका, मारू नका. त्यानं अजून गुन्हा कबूल केलेला नाही, पण लगेच करील तो. तुम्ही बसा ना. चाय मागवू काय तुमच्यासाठी?
बापरे. बापरे. साहेब मी काय नाही केले, मी खरंच काय नाही केले साहेब. माफ करा साहेब, मी नाही दरोडा टाकलाय. साहेब काहीतरी बोला की. साहेब तुम्ही नुसतीच आग वागताय. साहेब बोला की काहीतरी, मी खरंच काय नाही केले. त्यांचा मौन व्रत आहे, नाहीतर तर कधीच बोललं असतं. मी विचारू असा, खरं खरं सांग, काल फडके चौकातल्या स्वप्ना ज्वेलर्स मधून तू सोन्याची केली चोरलीस? सोन्याची किली? सोन्याची किली का बरं घेईन मी? असं सॉरी, विचार साहेब, खरं खरं सांग, काल स्वप्ना ज्वेलर्स मध्ये केलीवाला उघडा पडला होता? ओ साहेब, खरं सांग, तू केल्यांवर दरोडा घातलास? ओ साहेब, तुम्ही तुमच्या मौन व्रतात 1 मिनिट टाइम प्लीज घ्या आणि तुम्हीच काय ते सांगून टाका. हे सगळ्या वाक्यासनी केळी लावतात. साहेब, हॅलो. हॅलो, मी कमिशनर बोलतोय. इन्स्पेक्टर शमशेरना फोन दे, मला बोलायचं आहे. देतो साहेब. साहेब, कमिशनर साहेबांचा फोन आहे, तुम्हाला आता बोलावंच लागेल. चाईन सर. बरं इन्स्पेक्टर शमशेर, यस सर. सावत्याने गुन्ह्याची कबुली दिली. सर मोरे कबुली जबाब घेत होते, आता मी घेतोय सर. सावत्या मला बघून चळा चळा कापतोय सर. चळा चळा कापतोय सर. ओके ओके ओके, सर सर मला 10 मिनिटं द्या, मी 10 मिनिटात लगेच कबुली पाठवतो सर. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. आणि इन्स्पेक्टर शमशेर, हो आवाजाचं काहीतरी करा, गरम पाणी, ज्येष्ठमत वगैरे काहीतरी घ्या. यस सर, हं? नक्की घेतो. ओके, ठेवतो. अहो कमिशनर आहात ना, खेचताय कसली? सावत्या हसू नकोस, मी तुला मारीन. चल निघ. चल.
साहेब तुम्ही जा, तुम्ही उघडं पडलं वाय. सावत्या हसू नको, मला राग येतोय. अरे पिचकलेला आहे. सावत्या कबुली जबाब दे. मोरे बोला साहेब. सावत्याला झोपवायला बर्फाची लादी आणा. आणतो साहेब. आणतो साहेब. नीट उत्तर दे. मी आतापर्यंत 60 जणांना मारलंय, तू 61वा असशील. एक विचारायचं होतं, म्हणजे सॉरी, विचार. तुम्ही 60 जणांना मारलंय, ती गोळी घालून मारलंय का हसवून मारलंय? सावत्या मला राग येतोय. चल मग मला हसा येतंय. साहेबानू हाताचा साथीदार आहे. काय वाच करील हो आता. तुझ्या आईला तुझ्या. बोल. साहेब मी काय नाही केलं. साहेब मी बाहेर वडे तळत होतो. साहेब मला घेऊन आले. मोरे ह्याच्या आईला हा मला चिडवतोय. आराम मारतो मी. साहेब मी नाही चिडवत तुम्हाला. पुन्हा चिडवतोय, पुन्हा चिडव. अरे सावत्या सांगणार रे सावत्या. ओ साहेब ओ, त्याचा बी आवाज तुमच्याकडच आहे. ती पण पिचकलेला आहे. असाच आवाज सारख्याला वारकी. तुझा आवाज असाच आहे. ये इकडे. अरे देवा. बाबा केव्हापासून? जन्माला आल्यापासून. मी जन्माला आलो असं रडलो. आईला वाटलं लहान आहे असं होतंय, मोठ्यापणी बरं होईल. हे असंच राहिलं. लय पोरं चिडवायची मला. मला जत्रेत घेऊन जायचे, मला ते पिपाऱ्याचा आवाज काढ. असा आवाज काढायला लावायचे. हे भिकारी पण त्यांच्यामध्ये होता माहिती का. लय त्रास झाला मला. तुला पिपाणीचा, मला बकरीचा आवाज काढायला सांगायचं. बापरे साहेब तुम्हाला पण काय उपचार बिचार करतोय की नाही? चालू आहे. मी चाललो होतो डॉक्टरकडे. आहे बघा, अपॉइंटमेंट पण आहे माझ्याकडे. आहे बघा, आजची अपॉइंटमेंट आहे. ए. हे मोरे मला घेऊन आले माहितीये. इथं होईल, हा बरं होईल एकदम. बरं होईल बोलले. 100%. भाऊ मी पण येतो ना. तुम्ही पण येतो साहेब. हा. ठीक आहे या. नंतर जाऊया, ह्याच्या आधी केस सॉल्व्ह करतो. हा, साहेब आहे करा. हा. आमचा ना व्हॉट्सअपवर एक ग्रुप आहे. आपल्यासारख्यांचा आपल्या आवाजासारखाच ग्रुप आहे. काय नाव काय? आम्ही पिपाणीकर. तुम्हाला जॉईन करू का ग्रुप मध्ये? नको यार. मग त्या ग्रुपमध्ये गुड मॉर्निंग गुड नाईटचे मेसेज नको नाही, काय? असं काही नाही. फक्त आपल्या गळ्या संदर्भात आहे. हा. अच्छा आवाजाचेच असतात. हो. पण घेतील मला ग्रुपमध्ये अरे घेतील. मी साडी मी नाही. ठीक आहे कर. नंबर पाठवतो, नंतर ऍड मला कर. करा. आपण जाऊया. तुझ्या गळ्याचा खर्च मी करेन. काय सांगताय? हा पूर्ण खर्च. हो मग जाऊया डॉक्टरकडे. ऐक ना, तुला असे मित्र गाणं गायला नाही सांगायचे? रोज सांगायचे गाणं गायला मला. कुठलं गाणं? तुझा गळा माझा गळा. आईला सेम, मला पण. मला पण सेम गाणं. आपण एकत्र गाऊया. हा साहेब. चला. तुझा गळा माझा गळा, गुंफू मोत्यांच्या माळा. तुझा गळा. क्या बात है, जोरदार टाळ्या. आवाज की दुनिया में तहेल का. मस्त. प्रसादा काय म्हणाल? नावात टॅलेंट आहे.
वा वा भन्नाट कॉन्सेप्ट होती पशा आणि भन्नाट लिहिली होतीस आणि सुरुवातीला आलास ना तो असं वाटलं की फिल्म एखाद्या फिल्म मधले शॉट बघतोय असं वाटलं क्या बात आहे आमिर श्याम बाबा अरे फॅन्टॅस्टिक सुपर बॅकग्राऊंड होतं सुपर आणि ती जो कर्दनकाळ जो मोरेंच्या वर्णनाने मोरे या स्किटचं खूप मोठा वाटा तुला जातो कारण त्याची सुरुवात तू इतकी बँग ऑन केलीस ती त्यांनी कॅरी फॉरवर्ड केली पुढे फार मजा आली सावत्या अफलातून ॲक्टर इतकाच रिॲक्टर इम्पॉर्टंट असतो हे तुझ्यामुळे आज पुन्हा एकदा सिद्ध झालं तुझ्या टायमिंगला आणि तुझ्या रिॲक्शनला सॅल्यूट आहे गौऱ्या फॅन्टॅस्टिक मास्टरपीस मजा आली समशेर बहादरांनो धन्यवाद मंडळी पुरुषांच्या मते भूत आणि समजूतदार बायको ही अफवा असतात बघूया आता काय चित्र दिसतंय ते वेलकम वेलकम गाईज वेलकम 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 या वर्षीचा यंग अचिव्हर ऑफिसचा अवॉर्ड मला मिळालेला आहे त्यामुळे मी पार्टी ठेवलेली आहे सो एन्जॉय एन्जॉय गाईज सर अभिजित सर थँक्यू तुम्ही आज पार्टीला आला वेलकम मॅन वेलकम नाही, वाटलं नव्हतं मला तुम्ही याल म्हणून नाही असं सहजच सर आहात ना फक्त तुम्हाला जायचं आहे लवकर एवढं अरे नको ना आठवण करूस गप्प बस ना तू नाही सॉरी सॉरी चांगलं चाललंय पार्टी बघ आला फोन आला कोणाचा आहे बायकोचा फोन अरे उचल हॅलो काय हो कुठे आहात अजून पार्टी संपली नाही अगं नाही नाही मी आता जस्ट पार्टीमध्ये शिरलो ग हे बघ आता जस्ट दारात पाहून आतमध्ये टाकलंय मी हो अगं फक्त 15 मिनिटं झाली आहेत 15 मिनिटं झाली आहे हो. रात्रभर तिथे राहायचा काय विचार करताय तुम्ही अगं नाही रात्रभर काय रात्रभर हा आता उगाच दात दाखवू नका 15 मिनिटं देते किती 15 मिनिटं हा 15 मिनिटात तिथून निघाला नाहीत तर मी तिकडे येईन अगं नाही नाही तू नको येऊच आहे बाई ठेवा. मी येतो ऐक माझं तुझी शपथ काय काय म्हणाली काय बायको काय म्हणते रे बायको जगातल्या सगळ्या समस्त बायका नवऱ्याने एकच म्हणतात कधी येणार केव्हा येणार लवकर या अरे तरी लग्नाच्या वेळेस ना माझा डावा डोळा फडफडत होता तेव्हाच लक्षात यायला हवं होतं उगाच तिच्या गळ्यात माळ टाकली रे माळेचा लगाम कधी झाला कळेलच नाही माझं कास्टिंग चुकलं रे स्किट मधलं स्किट मधलं तुझं कास्टिंग चुकलंय माझं बायकोचं कास्टिंग चुकलंय हो मग तुला काय वाटतं बे तू ना ह्या बाईच्या ऐवजी दुसऱ्या बाईशी लग्न केलं असतं तर तू काय सुखी राहिला असता मग अबे गोच्चो बस बायको म्हणजे बायकोच असते तुही माई सगळ्याची सेमच असते भाऊ हो रे मग? अरे एकदम बरोबर बोललास ए बाबा हे अरे 15 मिनिटाची विंडो मिळाली लवकर लवकर संपवतो हाय एव्हरीवन हाय हाय अरे हॅलो हाय एव्हरीबडी मीट लव्ह ऑफ माय लाईफ माय वाईफ रसिका प्लीज मीट एव्हरीवन हॅलो अरे यार हा बायकोला घेऊन आला काय सांगणार याला जाऊ दे पार्टी मध्ये बायको रसिका एक मिनिट राऊत यार बायकोला घेऊन आलोय चालेल ना मला चालेल म्हणजे पण आपण असं दारू पिणार असे कसेही नाचणार तिला चालणार आहे का म्हणजे अरे त्यांना- शी इज ऑल ओके विथ ऑल ओके विथ Okay ना, येस हा. येस तिला काहीच प्रॉब्लेम नाही I'm okay too, okay. Enjoy, येस enjoy. येस Yeah, 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 yeah. येस मी रसिका ओळख करून देतो सगळ्यांसोबत यांच्याशी तो ओळख झालीच असेल रसिका मीट हेमंत पाटील माझे कोलिग आहेत आणि आमचे सर अभिजित चव्हाण सर हॅलो हाय हॅलो 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 गाईज प्लीज एन्जॉय कॅरी ऑन प्लीज हिम्या रे ही आहे ती बाईच आहे रे ती शी अशी शी अरे ही म्हणजे मी हिला लग्नासाठी बघायला गेलो होतो मी नकार दिला होता हिला काय सांगतो हो तू न हिले नकार दिला होता मग? अरे बरं झालं मग नकार दिला होता तर का अबे आताची बायको तुला किमान 15 मिनिटं देते
तू हिच्याबरोबर असता तर ती तू या सोबतच आलीस ती पार्टीले हा मग खायची दारू प्याला असतं तू होय रे. आता तो पृथ्वी पाय आपण इकडे दारू पिऊ आणि तो तिकडे लिंबू सोडा मारीन हे पण तिने ओळखलं नाही मला. अबे काबरो वैकीन तुले दर आठवड्याला किलो न वाढतोय तू तुझ्या घरचे आरसे बी आता नाही म्हणायला लागले हो भाऊ समोर नको येऊ आम्हीच फुटून जाऊ बुवा हे तू माझ्या वजनाबद्दल बोलशील ना तर मी तुझ्या इथल्या विनोदाबद्दल बोले ना. पृथ्वी घेणार काय? नाही सर नाही आज नको. बायको आहे म्हणून बायकोची दहशत नाही सर असं काही नाहीये पण थोड्या वेळाने घेईन एखाद दुसरा पेग. एखाद दुसरा पेग मध्ये होतं तुझं. इथे येऊन आता ही नाटकं करायची काहीच गरज नाही. नाही पृथ्वी आपलं ठरलं होतं की नाही. चव्हाण सर तुम्ही मला सांगा तुम्ही सगळे कॉर्पोरेट वाले इतकं मरमर काम करता हो ना. कधीतरी पार्टी असते त्यात प्यायलं तर काय प्रॉब्लेम आहे. हा पीत नाही. तीन ना रसिका म्हणजे एखाद नाही हे चुकीचं आहे. तू हो म्हणाला होतास मग आता का नाही म्हणतोस प्यायला. अगं एखाद कम ऑन नाही हे बघ सगळेजण ड्रिंक्स करतात सगळे मज्जा करतात आणि तू म्हणतोस की तुला प्यायचं नाहीये. अगं हो मी नाही तुला प्यावं लागेल. अगं पण वाटल्यास जास्त झाली तर मी ड्राईव्ह करेन पण तू एन्जॉय केलं पाहिजेस. वहिनी बघा ना भाऊजी आता उगाच नाही म्हणायचं. मी घरी समजावून आणलं होतं की तुला मजा केली पाहिजे एन्जॉय केलं पाहिजे की नाही. इतकी मरमर करताय. पृथ्वी तुझा पेग मी बनवणार. वहिनी हो भाऊजी म्हणजे किती पाणी किती सोडा टाकला की याला किक लागते ना ते मला चांगलं माहितीये. त्यामुळे बऱ्याचदा ह्याचा पेग मीच बनवते. वहिनी एक्सक्यूज मी बनवू प्लीज काय आहे सर काय झालं अभ्या सर मला- काय झालं अरे कहाँ से आते हैं ये लोग? कौन है ये लोग? सर असं काय करताय सर मी ओळख करून दिली ना माझी बायको रसिका. कुठल्या लॉटरीत लागली? जी तू न घेतलीच नाही सर ऍक्च्युली खरं सांगू का ती ना अशीच आहे हो फार मनमोकळी आहे इतकी फॉरवर्ड विचारांची आहे ना सर. प्रत्येक वेळी असं करत असते मला पेक बनवून काय देईल मला चखनाच काय बनवून देईल. आय टेल यू सर. एनिवे सर बाकी काय म्हणता सर तुमचं कसं सुरू आहे. माझं हा चांगलं चाललंय पण ती तुला पेक भरून देते. हा सर ते कॉमन आहे पेक काय सर कधी कधी तर बाजारात जाते आणि घरी येत असताना विचारते भाजी घेतलीये ब्रँड कुठला घेऊ काय कराल. अबे कितलं डेंजर आहे बे हे पण दारू पिऊ देते म्हणजे काय विषय आहे का मग त्या बायकोनं तर आत्ताच झापलं तुले. नको नाही सर तुमच्या बायकोने झापलं तुम्हाला सर. नाही ते सर बायकोने झापलं सहज म्हणून ती अशी झापतेच मला. नाही सर पृथ्वी या. युअर पेग. थँक्यू डार्लिंग थँक्यू. येस आणि तुम्हाला काही हवंय का तुमचा पेग बनवायचा. नाही चालू आहे आहे. आहे ग्रेट ऐक ना पृथ्वी तुला जर स्मोक करायचा असेल तर तुझा बॉक्स माझ्या पर्स मध्येच आहे मला सांग. आणलंयस तू ऑफकोर्स. काय झालं सर. बाय द वे इथे स्मोकिंग झोन कुठे आहे. तुम्हाला पाहिजे नाही मला मी नाही याचं कसं आहे ना तलफ लागली ना की ह्याला कंट्रोल होत नाही. सो नॉर्मली मी त्याचा बॉक्स माझ्या पर्स मध्येच ठेवते आणि स्मोकिंग झोन पण बघून ठेवते. कसं आहे ना नवऱ्याला कधी कुठली तलफ लागते बायकोला माहित असायला हवं नाही का चव्हाण सर. वहिनी आरामात अभ्या आरामात हेम्या अभ्या आरामात बस तू पहिले बस. हेम्या अरे हे काय प्रकरण आहे रे. हे तुनं स्वतःच्या पाठ्यपुस्तकातून गाळलेलं प्रकरण आहे. फोन वाचतोय तुया पश्चाताप झालाय रे मला पश्चाताप झालाय. काय करू माझ्या आयुष्यात परत तिचा फोन. उचल हॅलो हॅलो काय हॅलो निघालात का. अगं नाही आता चप्पलच घालतोय 10:30 झालेत. हो 11:30च्या आत घरी नाही आलात हा. तर परवाच नवीन चप्पल आणली आहे लक्षात ठेवा. काय आई माझी चपलीने घरी गेल्यावर ओवाळणी आहे. तू घे माझं आयुष्य बिल. यार गाइस लेट्स डान्स यार कम ऑन लेट्स डान्स कम ऑन लेट्स डान्स या कम ऑन पृथ्वी कम ऑन डान्स विथ अस. अरे नो या कम ऑन नो प्लीज सर. कम ऑन यार पृथ्वी नाही. मुली इन्सिस्ट करतात तुला नाही काय अरे म्हणतात नाही. जा ना.
अगं नाही. अगं सॉरी नाही. No problem, no problem. नाही नाही नको. तुला नाचलं पाहिजे अगं, रसिका. पृथ्वी तू मेहनत करतोस यू डिझर्व इट मज्जा केली पाहिजे एन्जॉय कर जा नाच चव्हाण माझी सर, तुम्ही नाही नाचणार हो, हो, या ना. नाचणार ना. या, Yes, ये. yes, नाचा. Come on, sir. मी व्हिडिओ काढतेय नको नको व्हिडिओ नको व्हिडिओ सर नाही नको ते व्हिडिओ व्हायरल होतो मग बायको बघून चेसते. ओके गाईज अरे हेम्या ती त्या प्रिया बरोबर नाचायला सांगते रे. अरे मी जर प्रिया बरोबर नाचलो असतो तर माझ्या बायकोने माझी धिंड काढली असती रे. दिंड काढली असते म्हणजे इकडे बस अबे तूनच तुझ्या पायावर दगड मारून घेतलाय या बाईशी लग्न करताना तर आज तू उलटी होईपर्यंत दारू पिऊ शकला असता. हो रे. हं? तसा डान्स करू शकला असता. तुला बी ना खरं यार माती खायची काय उसाली आता नको ना जखमेवर मीठ चोळूस. वाव सुपर थँक्यू. प्रिया काय कमाल असतेस यार यू आर लुकिंग व्हेरी गॉर्जियस अँड हॉट थँक्यू ए रसिका हा माझा पेक नाहीये. हा पेक कुठे आहे माझा रसिका? पेक कुठे म्हणजे अरे मी तुला तू दिला मला म्हणाली तिसऱ्या डान्सला जा पेक सांभाळता येत नाही तुला. I'm so sorry. मी येईपर्यंत परत पेक भरता येत नाहीये. आय एम सो सॉरी मला खरंच माझं युजलेस जा आण. माझं लक्ष नव्हतं अरे मी सॉरी नाही जा आण मला नको सांगू आता. अरे, लक्ष पण नको. मी- जा आण. मी बनवते. बोलू नकोस पुढे. सॉरी मी आणते बनवते तू चिडचिड करू नको एक मिनिट मी पेक- प्लीज एकच मिनिट मी आणते. आण लवकर. हो. थोडंसं बोला ना. पृथ्वी सर बोला. अरे तुझी बायको तुला चळा चळा कापते रे. सर तसं ठेवलंय मी तिला मुठीत सर. सर आय एम रिअली सॉरी पण एक लहान तोंडी मोठा घास घेऊ का सर? संसारात ना सर नवऱ्याने वाघ असलं पाहिजे सर. वाघ. करेक्ट काय सांगतोस? हो सर. वाघ वाघ मांजर नाही व्हायचं सर. मांजर पहिल्या दिवशी मारतात बायका. वाघ. तुम्ही कोणात सर? मी वाघ 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 रॉर रॉर गंमत माहितीये का मला ही सगळी शिकवण तिनेच दिलेली आहे. थँक्यू You're थँक्यू. big. बाय द वे सर तुमच्या घरी काय सीन आहे? माझ्या घरी हा सर. माझ्या घरी तर संतवाणी चालू असते. जणू भावार्थ दीपिकाच. मी घरी गेलो की संता कुकडी. ए, फो- आब्या बाब्या फोन फोन आला बायकोचा फोन सर. ऐकायची संत कुकडी. हो. हॅलो. हॅलो काय हॅलो किती पाय आहेत तुम्हाला अजून चप्पलच घालताय? अगं नाही ग माझं ऐकून घे. सर, सर. चपली वाघ वाघ. रोर रोर. ओरडा ओरडा दम द्या सर दम द्या. ए ये आवाज कोणावर चढवला हा जास्त चरबी आली लेफ्ट राहिला तुम्ही. अगं नाही आवाज खरी या तुम्हाला दाखवते मी. हा आवाज नाही चढवला. अगं या गोंधळामुळे तुला माझा आवाज लाऊड वाटला असावा. नाही आवाज नाही चढवला. हा? आता दात काढून घ्या तुम्ही. घरी आल्यावर दातावर वरवंटाच फिरवते तुमच्या या हा? काय घरी गेल्यावर माझ्या दातांची खीर आहे. सर अबे सर हे खूप वाईट आहे सर. दिस इज सो सॅड. सर काय चाललंय? काय सांगू तुला पृथ्वी. अरे हाल आहेत रे माझे हाल आहेत. अरे इतर पुरुष घरातनं बाहेर पडतात तेव्हा बायका ते सुखरूप कधी परत येतील याची वाट बघतात. पण मी जेव्हा घरी जातो तेव्हा मी सुखरूप कसा घराबाहेर पडेन याची वाट बघत असतो रे. फील सॅड फॉर यू सर. व्हेरी सॅड यार व्हेरी सॅड. माय गॉड पृथ्वी काय झालं रसिका? पृथ्वी आता घरी जायला आपल्याला लेट होईल. आई चिडचिड करतील यार. ऐक ना तू आज एखाद्या मित्राकडे थांबतोस का? सुमन आब्या सुमन सर सुमन सर सुमन सर सर, सर काय अभ्या, करताय? सर एक काय मिनिट. करताय? सर एक मिनिट माझं आधीचं नाव तुम्हाला कसं माहित? कारण मी आधीचाच आहे. आठवलं तुला मी तुला लग्नासाठी बघायला आलो होतो. तुझा होकार होता मला. पण मी तुला बावळट मेंगळट शेमळट समजलो आणि नकार दिला. मला माफ कर सुमन मला माफ कर. सर सर सर, सर एक- एक- सर, सर असं सर नका सर करू. सर ऐका ऐका सर ही दुसऱ्यांची पार्टी आहे आणि बायको सुद्धा दुसऱ्याची आहे सर प्लीज. आय एम एक्स्ट्रीम नाव आय एम कंट्रोलिंग. Yes, sir. आय एम कंट्रोलिंग. आता मी जातो.
हां सर. माझा खंड्या बैल माझी वाट बघतोय. शिंग रोखून उभा असेल तो. अभ्या मी जातो, माझं आयुष्य उधळायला चाललो मी. अभ्या 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 चाललो नाही अभ्या 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 Good night, sir. अभ्या हावरे ड्रायव्हर का तुका अभ्या. सर येस 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 येस. रोज रोज ऑफिस मध्ये हा माझा बॉस मला टोचत असतो ग. काय प्लॅन केलास यार रसिका, काय प्लॅन केलास यार. आता बघतो ना कसा टोचेल मला. तुझ्या ऑफिसच्या ग्रुप फोटोमध्ये या चव्हाणला बघितलं ना, तेव्हाच ठरवलं होतं याला एक दिवस मी धडा शिकवणार. मला तोंडावर मेंगळट शेंबळट म्हणून नकार दिला होता या माणसाने. ऍक्च्युली म्हणूनच तुला मी इथे पार्टीला यायला परमिशन दिली आणि मी सुद्धा तुझ्यासोबत आले. पण खूप मजा आली यार. Yes. खूप मजा आली आहे मला. आता जेव्हा जेव्हा तू तुला बघेल ना, तेव्हा तेव्हा त्याला खूप पश्चाताप होणार आहे. ऑफकोर्स होणार आहे. येस. ऑन दिस हॅपी नोट मी एक पेक पिऊन आलो. एक्सक्यूज मी, नाटक होतं ते संपलंय, लाड संपले तुझे. आता घरी चालायचं गपचूप. चल. एक मिनिट माझी पर्स राहिली. एक सिगरेटचा झुरका मारू का मी पटकन. नाही नाही, तू सिगरेटचा झुरका मार, धूर मी काढते. चल चल. मी माझ्या बायकोच्या शब्द बायकांना आवडता लोक. हॅलो हॅलो. हा सॉरी, तू भांडे काढून ठेव ना, मी घासतो आल्यावर. क्या बात है! वाव, व्हॉट अ लवली परफॉर्मन्स. हास्यरसिक प्रसाद दा. पृथ्वी रसिका अफलातून मजा आली, खूप मजा आली. हे मी मस्त मस्त. अभ्या फॅन्टॅस्टिक ऍक्टर आहेस तू यार. फॅन्टॅस्टिक. थँक्यू. खरं तर तुझ्या वाट्याला निम्मा वेळ फक्त वहिनी एवढंच होतं, पण तरी असं वाटत होतं की तू किती बोलतोयस. ही तुझी ताकद आहे अभ्या. फॅन्टॅस्टिक अभ्या. फार मजा आली, फार मजा आली. सुपर. सई. मला ह्याची सिरीज व्हावीशी वाटते. आणि अभिजित दादा, भन्नाट परफॉर्मन्स होता तुझा. Thank you. तुझ्यावरून डोळे हटत नव्हते आमचे आणि कडक परफॉर्म केलंस. मजा आली. मस्त. थँक्यू. मंडळी, आज इथलं सासू सुनेचं भांडण अतिशय रसाळ, मधाळ आणि चवदार होणार आहे. त्यामागचं कारण जाणून घेण्यासाठी बघूया हा परफॉर्मन्स जो तुमच्या समोर घेऊन येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, कधी गोड कधी तिखट, चेतना भट आणि जिच्या मॅडनेसला नाही ठाव अशी नम्रता संभेराव. नाही एवढं नाही. हा, तुला आणि कोणी सांगितलं ग. हा असं वे. नाही तर डॉक्टर काय म्हणणार, काय शुगर वाढली म्हणले. काय तर 3,500 उपर गेली म्हणले. आई आई हो, 3,500 नाही 350. हा? म्हणजे 350 पण वाईटच आहे, खूप वाढली आहे. पण 3,500 म्हणजे तुमची गुळाची ढेप होईल. गप्ती का पायाजवळ बसली, लक्षात असू दे. हा हा बयो बोल. नाही ग, आता काय म्हाताऱ्या बाईची काळजी घ्यायला कुणी नाही ग बाई. अरे बापरे. कोण? सुना? अगं त्या फक्त नावाला हाय ती. स्वतः पण काय पण खातात, मला पण खायला घालतात. त्यांच्यामुळेच वाढली शुगर. आणि काय मी आणि कुठं जाते बाहेर खायला. काय जाऊ द्या बाई, आता काय म्हाताऱ्या माणसाचं दुःख सांगत बसायचं तुला. चल ठेवती फोन. हा चल. आई काय हो तुम्ही? हा, सगळ्यांना सांगत बसताय सुनांमुळे शुगर वाढली. हा, एवढ्या खपतो आम्ही तुमच्यासाठी आणि असं सांगतोय तुम्ही लोकांना. आता मग काय सांगू, तुमच्यामुळे वाढली माझी शुगर. तुम्हीच सारखं गोड खात असता, फरमाईशी सोडता एक एक. मी लाख सोडीन, तुम्ही म्हणायचं ना देणार नाही म्हणून. हा, आता उगा बोलायला लावू नका मला. हा, माग तुम्हाला सांगते एकदा भजी केलती बर का. हा, तर करता आलं होतं तुम्ही किचन मध्ये. केवढ्यानी डाग फरल्या माझ्यावर. मी म्हणलं देणार नाही म्हणून. तर मी सांगितलं ना मला द्यायची नाही म्हणजे नाही द्यायची साखर. हा, मग नाहीच देणार तुम्हाला साखर. तेच म्हणते मी, आजपासून साखर घरात आणायचीच नाही. बया
म्हणजे तुम्ही साखर नाही खायची तर आम्ही कोणी साखर खायची नाही का? बाकीच्यांचं मला माहिती नाही, तुम्ही नाही खाली तर काय मरणार आहे का तुम्ही? कसं बोलित आहो आई तुम्ही? हा, आणायची नाही साखर घरात. हा वने हा? ओ वने एवढं वजन आहे. असू द्या असू द्या. पाया पडते. हा, सगळी बरी आहो ना? हा, बरं, बरं. बाय ग बाय बाई, ग. अचानक कसं काय येणं केलं मामा? अचानक नाही ग, वाशीपर्यंत गाडी आले ना त्यांच्या बरोबर आलो. होय तर काल मी दाजीना भेटायला गेलो तो वावरात. बया, अयो. आंब पाठवले आंबरे इथलं. बया. होय तर काय आंबे दिलेत होय. होय होय आपले आमरा इथलेत का? हो हो काय हे इथं ते आंबे. नाही नाही होय होय घ्या. हे आंब पाठवली नाहीत. तुला सांगतो यावर्षी लय आंबा लागला, लय आंबराईत. बया. पण तर लगेच आंब खाऊन टाका. हा, का? नाही पक्क झालेलं इथं तयार आहे. लगेच खातो. उद्या खराब होतील काय समजली? चालेल, चालेल. हा, हा. दादा चाय चाय. नाही ना चाय नको, शुगर. हो त्यामुळे सगळं गोडधोड बंद आहे. सकाळी 1.5 रात्री 1.5 काय? किलोमीटर चालतो काय? हो हो हा? त्याला निघतो वाशीला गाड्या उभ्या आहेत, सुट्टीला सांभाळून जातो बाय. हा, सांभाळून राहा. मा म्हणजे ना आमची खुशाली कळवा काय समजली हो? जाबा जाऊ दे का ना. आता सांभाळून. त्याला येतो. हो चला येतो. हे पोरीनो. चला प्लेटा सूर्यानं पटापटा सूर्यानं. नाही, तुम्हाला आंबे भेटणार नाही म्हणजे नाही. अगं घरचे आंबे आहेत ना, काढून पटपट. घरचे असू दे नाही तर बाहेरचे असू दे, ठरलंय ना तुम्हाला गोड खायला द्यायचं नाही तर नाही. अगं आमच्या यांनी पाठवले आपल्या आंबरा इथले, काढ पट. नाही म्हणलं तर नाही, गोड आहेत ना ते नाही. नाही मिळणार. अगं पण ह्याच्यात कुठं साखर असती? जे जे गोड असतंय त्याच्या सगळ्यामध्ये साखर असती. हो आई. आंबे मिळणार नाही. हा फळातली साखर चालते की? नाही नाही चालत. नाही चालत. फळातली असो किंवा बरणीतली असो, साखर चालत नाही. हा. शुगर आहे ना तुम्हाला, नाही चालणार. नाही चालणार. आणि तुम्हीच म्हणले ना मगाशी फोनवर का माया सुना आडविती नाहीत, माझी काळजी घेती नाहीत, तर मग आता घ्या. आम्हाला तुला काळजी आहे बया तुमची. हो, आता तर आई. बिलकुल बया आंबे खायचे नाही. बया अजिबात साखर नको घरात. अगं पण ते नाही आई, नाही. काल डॉक्टरांनी काय सांगितलंय आई? साखर अजून वाढली तर तुम्हाला इन्शुलिन म्हणजे इंजेक्शन सुरू करावं लागेल. तुम्ही दोघी कशा संपवणार आंबे? मी हातभर लावते ना पटकन आंबे. हा ग भया, तो पण ताणच आहे डोक्याला. आहे ना. आपण दोघे कशा खपवणार? त्यात भरोशाच्या खादाड म्हशीला शुगरचा टोनगा लागलाय. काय नमे थाबाड सांभाळून बोलत जा. अहो आई, तुमच्या काळजीपोटी म्हणते मी. आणि ती म्हणे भरोशाच्या म्हशीला टोनगा. म्हणे ती म्हस म्हणलीस ना मला तू. तुम्ही समजूनच घेती नाहीत आई. हो ना आई. आई आम्हाला असं म्हणायचंय का तुम्हाला शुगरच नसती तर तुम्ही पण हातभार लावला असता आंबे खायला, नाही का? आम्ही दोघी कशी काय खपवणार? मला तर खरं टेन्शन आले बाया. मी आहे ना, तेच सांगते. तुम्ही दोघी खपवणारच नाही. मी नाही खायचे. नाही आई, ताई असं काय करता तुम्ही? आई तुमची पोरं आहेत, नातू आहे, आणि थोडे आंबे मी माझ्या घरी नेऊन देईन. हे आली मोठी घरी न्यायला. इथं मी आंबा करत असणार आणि तुझी ती धोत्र्याच्या थोबाळाची आई तिच्या खात्यात घालणार वय रस. घरी देणार म्हणे आंबे. माझ्या आईला धोत्राच्या तोंडाची म्हणाली. अशी आहे का माझी आई? इतक्या तोंडाला काट आहेत का हो? बिचारी माझी आई पारिजात सारखी नाजूक आहे हो. आज प्राणी संपले वाटत. फुलांवर आलीस ती. पारिजातकाचं फुल म्हणे. अहो दरकर वाजणार फाटक आहे ते काय नाही. आंबा इकडचा तिकडे जाऊ दे, मी दाखवते तुम्हाला. बाया मला तर नाही राहत आलं ग. तुम्ही सूर्य आणि प्लेट घेऊन आला. आंबे खाऊ मस्त पैकी. चेते अगं ती आतमध्ये गेली. एक आंबा दे ना, एक आंबा. नाही नाही पाहिजे तर 4 तुझ्या घरी दे. पण तुम्हाला देणार नाही. मग कशी देते ते बघतीच मी. भिकारी कुठली. माझ्या घरच्यांना भिकारी म्हणाले बाई. फावाडातली शब्द बाहेर पडू दे. वड वड नागपार हित येऊ दे. मग रस कसा पिळती बघ त्याच्यात.
बया बया एवढा रसाळ आंबा कधीच कळला नव्हता ग बया. या जन्मी मी बाई नाही, या जन्मी ना मी सुरी व्हायला पाहिजे होतं. आंब्यातच पोटून राहिले असते. का आता एवढा रसाळ आंबा कधीच खाल्ला नव्हता. ए नमी रसाळे एक आंबा दे. नाही एक फोड तर दे की. नाही लाजा वाटू द्या ग. घरचे आंबे आणले सासूला दाखवत खाताय वय. आधी नाही तुझं नगर म्हणतील मगच पावर ठेवली तू. एक लागला काय करताय आई. माग कुणाला हात करते का. मग मी कोण आहे. मग तुम्हाला कळायचं नाही. मग मी हा मग नमे तुम्हाला शुगर आहे. तुम्हीच म्हणल्या ना तुम्ही माझ्यावर डाफरा. हा तुम्ही मला वरडा, तुम्ही मला अडवा. मग माझा हात उचलला तर मग मी बघणार नाही मागं पुढं. नमेला सटका देईन मग. लाज वाटू दे ग. हात खाली कर. द्या ग एक तर फोड द्या. कशा करता ग. भूत म्हणून मानगुटीवर बशीन आंबा आंबा करीत मग कळेल तुम्हाला. एक फोड द्या की. एक तर फोड द्या. ठीक आहे फोड मिळेल पण कारल्याच्या लोणच्याची. आणि कसं आहे शुगरच्या माणसाने कडू खायचं म्हणजे मग शुगर कमी राहते. आणि कडू स्वभावाच्या माणसाने बी कडूच खायचं असते. कडू आहे का ग मी. नाही हो आई. बघ लगेच लागतं बरं का आई तुम्हाला. आई तुम्ही कडू नाही हो आई. अगं मला हात पुसू द्या. अगं पत्राला हात पुसती वय. अहो नाही तसं नाही. पत्राला पुसण्यापेक्षा इथं जिभेवर चाटवायचा ना हात माझा. नाही मग मनाला शांती पण ताई इकडे या. कसं करीत आहो आई तुम्ही. एक फोड द्या की. नाही मिळायचे. वास तर घेऊ दे वास. ए चेतू ही आयडिया चांगली आहे. नाही ना अगं वासानं कुठं शुगर वाढती का. ऐक ना आपण वास देऊ. वास नको. ऐक माझं एक फोड आहे ना आपण वास देऊ. माझं ऐक वास देऊ. आई वास घ्यायचा फक्त. नाहीतर माझा हात तुटल मी बघणार नाही मग. लई बोलती तू. तुमच्या काळजीपोटी बोलते. वास वास घ्यायचा फक्त. हात माग हात माग हात माग. हा फक्त वास नो चीटिंग. काही घेतला का बया. बघितलं ताई मी तुम्हाला सांगत होते नका देऊ आईंना. त्या खाणार मला माहिती होतं वास देताय तुम्ही. मी नका ना पाहू. चुकलं मी तुमच्यावर भरोसा ठेवला. नाही अगं फक्त वास घेत होते ते. शुगर एवढी मोठी वाढवून ठेवली आणि आता आपल्यावर घालतायत सगळं. का ग ती मला देते तू कशाला खोडा घालती. उंदरीन कुठली. मला उंदीर वळाल्या. अशी शेपटी हलवते का. बन बन तू उंदीरीन बन. मांजर बनून कसा तुझा फडशा पाडते ती बस. तुला नंतर बघिती मी. मामांजीचा फोन आहे. मामांजीचा फोन आहे. हॅलो मामांजी. हा बेटा. हा आंबे पोचले का बेटा. बया मामांजी कसले भारी रसाळ आंबे आपल्या आमराईतले. एक मिनिट हा तुमच्याशी बोलायचंय मामांजी. हा धनी धनी वनी बोलते. ऐका ना ह्यांना सांगा ना मला एक आंबा द्यायला. ठेव फोन. एकच आंबा द्यायला सांगा ना एकच. फोन ठेव. अहो ठेव. काय माणूस आहे बाया. एक तर आंबा द्यायचं का. हाय का कोरडाच हात पुसलाय त्याला.
आणि आमच्या सगळ्यांची अवस्था सेम झाली होती. कधी नव्हे ते असं वाटत होतं कधी संपतोय परफॉर्मन्स. मस्त मस्त मजा आली. सई नाद खुळा परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की फळांचा राजा आंबा याचं जास्त चांगलं स्वागत यापेक्षा होऊ शकत नाही. तुम्ही फार सुंदर स्वागत केलं त्याचं. आणि मी त्यात होते त्या 4-5 लोकांमध्ये जिचं परफॉर्मन्सकडे कमी आणि आंब्याकडे जास्त लक्ष होतं. वनीची आणि माझी अवस्था सेम होती. मामनजी प्लीज या सेट एकदा स्टेजवरती जुजबीसाठी तरी यात. फार मजा आली. कीप इट अप. आय लव्ह यू वा वा. ऑल ऑफ यू. मस्त मस्त धन्यवाद. चला लवकर जाऊन बसा मागे आंबे संपतील.